त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 10 सगळ्यात महत्त्वाचा, शेवटपर्यंत आमच्या महिला भगिनी थांबलेल्या आहेत, त्यांचा पण काहीतरी विषय आहे आणि महिलांचा विषय हा प्रत्येक ठिकाणी खूप सेन्सिटिव्ह असतो आणि म्हणून साठी सांगतोय की महिला आणि बालकांसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये मग सगळंच आलं, आरोग्य विभागाचं सुद्धा आलं. मॅडम एक विनंती राहील की आमच्या महिला भगिनींना तिन्ही गावांमध्ये तुम्ही कॅम्प घेत चला. जे सॅनिटरी नॅपकिन आहे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आज आपल्या महिला भगिनींना जे मासिक पाळी वगैरे आल्यानंतर स्पष्टच बोलतोय, बऱ्याच त्या अवेअरनेस आहे. अजून मुली आहेत आमच्या गावामध्ये, 3-4 गावांमध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत सगळे शिक्षक तुमचं आहे. तिथे शाळांवर जाऊन तुम्ही ते सॅनिटरी नॅपकिन वाटायला पाहिजे. मुलींना महिलांना ते सांगायला पाहिजे की याचा यूज कसा व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, ह्याच्या मी पुढच्या आठवड्यात आपण एक कॅम्प घेऊ आणि सगळीकडे आम्ही महिलांना आणि मुलींसाठी NGOशी बोलतोय आणि त्या NGOशी बोलून ना सगळ्यांना सगळ्या शाळेवरती ते सॅनिटरी नॅपकिनचं त्यांच्याशी विनंती करून 2 महिने 4 महिने मिळून ते आणून देतात. समक्ष 50-50 हजाराचे सॅनिटरी नॅपकिन विकत घेता आणि देता. तर हा विषय व्हायला पाहिजे आणि हा विषय घेताना तुम्ही थोडक्यात करत तुमचा जो विषय असेल तो सांगा आणि तुम्ही निघाले तरी सांगा. आरोग्याचा विषय आता तिकडनं ANC आणि KNC माझ्यासाठी आम्हाला पण इतर मग तुम्हाला ग्रामपंचायतीकडून वेळेवर भेटतं का? महत्वाचा विषय आहे. त्यांचं पत्र म्हणजे जिल्हा CHO यांचं पत्र आहे की शिव मॅडमचं पत्र आहे की मेडिसिनसाठी करता येणार नाही. तरी परंतु आम्ही कोरोना काळात पण केला आणि जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यकता लागली तेव्हा आम्ही दिलेले. परंतु जे समजा DHचं पत्र आहे ते पत्र आम्हाला काय भेटले काय पुढे पांढऱ्या PSCचं आहे ते, पण आपण आपलेच लोक आहेत म्हणून आपण थोडीफार मदत करतो त्यांना. बरं, हा महत्वाचा विषय आहे. आपल्या ज्या निधी एवढा आमाप असतो, 7-8 प्रकारचा निधी येतो. तसं बायला गेलं तर दिवस कमी पडेल निधी सांगितला तर त्या निधीतून तुम्ही ना महिला ज्या आहेत महिलांचा विषय हा असेल किंवा ते बाल संगोपनचा असेल त्या योजना आहेत बऱ्याचशा, त्याच्यामधून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न कराल ही विनंती आहे. आणि हा विषय सुद्धा या पुढच्या याच्यामध्ये यायलाच पाहिजे, पुढच्या जो पंचवार्षिक ठराव आहे याच्यामध्ये. आणि ज्या काही म्हणजे गरोदर महिला आहेत त्यांना एक सोनोग्राफी फ्री असते ती पण सांगा. आणि हे जे गरोदर बायांचे जे पैसे येतात ग्रामपंचायतकडं त्याची पण माहिती द्या, कारण की काय एक माणसांना ते माहीत नाही. आणि ना पण मग का भेटते नाही ते पैसे भाऊ असं हे म्हणणं. जोपर्यंत आरोग्य विभागाकडून जो औषध मेडिकल येत होता ना तोपर्यंत क्लिअर येत होता, पण जेव्हापासून ग्रामपंचायतीकडे दिलाय नाही का आरोग्य विभाग निधी याच्यासाठी याचा पण विचार व्हायला पाहिजे. नाही तर इथं आशा वर्कर आहे त्यांना विचारा मी किती वेळेस आलो तुमच्याकडे तक्रार घेऊन. आशा वर्कर काय अडचण आहे खरं आणि पैसे काय येते नाही बाबा असं. पैसे काय येते नाही त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. पंचायतीने दरवर्षाला त्यांना आम्ही पत्र दिलेले, गोळ्या कोणत्या लागतात ते सगळे पत्र वगैरे दिलेले, पण आम्हाला आजपर्यंत एकही मेडिसिन मिळालं नाही म्हणून वाटायला आमच्याकडे काहीच की DHO कडून समजा म्हणजे नाशिकडून आहे ना तर आम्ही त्यांना हे करतो की त्यामुळे ग्रामपंचायती करत नाही. मग आई मॅडमांनी काय केलं जो समजा आहे ना बरोबर समजा माता त्यांच्यासाठी आपण समजा काय करतो काय आपण ते समजा आरोग्य विभागाचा एवढा 5 वर्षातला निधी येऊ शकत हा विषय
पुढेपर्यंत आणला तर तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम होईल सगळ्यांना. प्रत्येक गावात आशा ठेवली एमर्जन्सी आली तर आपण टॅबलेट त्यांच्याकडे घ्यायला जाणार तिथे एक टॅबलेट भेटत बरं एक विचार करा, ज्या वेळेस त्यांना गरज पडली त्यावेळेस आम्ही मेडिकल दिलेली आहे. कधी मेडिकल महिलांचा विषय खूप महत्वाचा आहे. प्रत्येक ठिकाणी महिला बोलत नाहीत, त्यांच्याविषयी मागे राहून जातात. या विषयासंदर्भात झोपळे सर आपण व्हिडिओना भेटू आपण. मी आमच्या गावात हा विषय आहे, आम्ही तुमचा विषय 100% क्लिअर करून मॅडम तुम्ही पण आम्हाला साथ द्या. आणि काही तुम्हाला विरोध करून करणार नाही, फक्त कुठं अडचण आली सांगा. आमचा हा विषय नाही आहे का आम्हाला बॉडीला विरोध करून काय करायचं आहे. फक्त या समस्या आज कळलं आम्हाला की हे नाही, मग हे सांगायला